नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की निलंबरीची जी नाटकं आहेत ती सगळी नाटकं आता भूमीच्या समोर आलेली आहेत आणि महाजनांच्या घराची मालकीण या हक्काने भूमीने निलंबरीला आता अद्दल घडवलेली आहे. आणि त्याचबरोबर गायकवाड साहेबांचा फोन आलेला आहे. त्या फोनवरती रागिणीच्या बाबतीत एक बातमी समजलेली आहे ती इतकी भयानक आहे की त्यामुळं सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. नक्की आता काय काय होणार आहे, त्याचबरोबर भूमी पौर्णिमाची कशी वाट लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती जेवायला बसलेले असतात. भूमी सगळ्यांसाठी प्लेट्स तयार करत असते. त्याचवेळी तिथे आकाश आजीला म्हणत असतो की मी गायकवाड सरांशी बोलून घेतलेलं आहे आणि गायकवाड सरांना आत्याच्या बाबतीत माहिती काढायला सांगितलेली आहे. आत्या नक्की कुठे गेली, काय झाले ते मी शोधायला सांगितलेलं आहे. आणि त्याचवेळी पौर्णिमा तिथे आलेली असते. आजींनी सांगितलेलं असतं की पौर्णिमाला पण जेवायला बोलवा. पौर्णिमा तिथे आलेली असते आणि पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा तिने गोंधळ घालायला सुरुवात करते. तेव्हा ती म्हणते, काय गरज आहे, तुम्हाला तर दोघांना आनंद झाला असेल ना, आणि तुम्हाला तर तेच हवं आहे, गरज काय आहे त्याची, कारण बरं झालं ना अभिजित गेले, आता आई गेले आणि आता आईंना शोधायचे नाटक कशाला करताय तुम्ही, असं पौर्णिमा बोलायला सुरुवात करते. आकाशला मात्र धक्काच बसलेला असतो, कारण पौर्णिमाचं हे जे काही नाटक चाललेलं असतं ते इतकं भयानक असतं की जरासाही ती विचार करत नसते की आपल्या बोलण्यामुळं समोरच्या व्यक्तीला त्रास होणार आहे, समोरची व्यक्ती दुखावली जाणार आहे, या कोणत्याच गोष्टीची जाणीव पौर्णिमाला नसते. पौर्णिमा स्पष्टपणे सगळ्यांवरती आरोप करत असते आणि बोलत असते की जे काय चाललेलं आहे या सगळ्याला तुम्ही दोघं जबाबदार आहात, तुमच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, या गोष्टी तुमच्यामुळे घडलेल्या आहेत आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त तुम्ही जबाबदार आहात, असं म्हणत ती भूमी आणि आकाशवरती आरोप करायला सुरुवात करत असते. आल्यालाच तिने ही सुरुवात केलेली असते आणि ती म्हणत असते की मला जेवायचं नाही. मग सगळेजण तिला म्हणत असतात की जेवायला बस. पौर्णिमाला जेवायला बसवलं जातं, पण ती पुन्हा म्हणते की तुम्हाला काय माहिती या दोघांच्या डोक्यात काय सुरू आहे ते, कारण या दोघांनी माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे, आकाशने तर माझ्या नवऱ्याला संपवलेलं आहे आणि आज तो आनंदात इथे आहे. त्याला जराही माझ्या नवऱ्याबद्दल दया आली नाही. का माहिती का तुम्हाला, माझा नवरा ना सरस होता, ऑफिसच्या कामामध्ये सरस होता, कारण तो आकाशपेक्षा पुढचा होता, आकाशपेक्षा जास्त नॉलेज होतं त्याला, म्हणून त्याने माझ्या नवऱ्याला मारलेलं आहे, माझ्या नवऱ्याला संपवलेलं आहे, हे पौर्णिमा बोलत असते. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं पौर्णिमा काय बोलतेस तू, हे तुला कळतंय का, काही काय बोलत सुटलीस तू. तेव्हा ती म्हणते की बाबा तुम्हाला काय माहिती आहे काय झालेलं आहे ते, कारण याने मारलेलं आहे माझ्या नवऱ्याला, हा जबाबदार आहे, काहीही झालं तरीही या माणसाने माझ्या नवऱ्याला संपवलेलं आहे आणि आत्ता खूप आनंदात इथे आयुष्य जगत आहे, पण त्याला माहिती नाही आहे की तर मी आहे. जोपर्यंत माझ्या नवऱ्याच्या खुनाला शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, या भाषेमध्ये पौर्णिमा बोलत असते. माधवराव तिला समजवत असतात, पौर्णिमा तुझं चुकतंय, तू असं बोलू शकत नाही, काही झालं तरी आकाशरावांचा त्याच्यामध्ये काही दोष नाही, त्यांची काही चूक नाही. तेव्हा पौर्णिमाला इकडे राजा काका पण सांगत असतात की पौर्णिमा काही विचार करू नकोस, तू उगीच चुकीच्या पद्धतीनं तू बोलत आहे, असं काही घडलेलं नाही, असं राजा काका तिला सांगत असतात. पण पौर्णिमाच्या डोक्यात मात्र सुरूच असतं. पौर्णिमा म्हणत असते की नाही बाबा, नाही माहिती तुम्हाला, कारण याने मारले माझ्या नवऱ्याला, हा माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला हा जबाबदार आहे, जोपर्यंत याला शिक्षा होणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, या भाषेत पौर्णिमाचं बोलणं सुरू झालेलं असतं. पौर्णिमा म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, जोपर्यंत याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. पौर्णिमा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र घरातील सगळ्यांनाच वाईट वाटत असतं, कारण पौर्णिमाने चुकीच्या पद्धतीनं बोलायला सुरुवात केलेली असते. आईकडे आकाशची काहीही चूक नसते आणि ती म्हणत असते की जोपर्यंत याला मी शिक्षा देत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. तेव्हा भूमी म्हणते की पौर्णिमा बास, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, तू वाटेल ते आरोप आकाशवर करू नकोस, आणि तुझ्या नवऱ्याला जी शिक्षा मिळालेली आहे ती त्याच्या कर्माची शिक्षा मिळालेली आहे, याच्यामध्ये आकाशचा काहीही दोष नाही, तो आकाशला दोषी ठरवू शकत नाही, या भाषेमध्ये भूमी तिला सांगत असते. भूमी म्हणत असते की बास झालं, आत्तापर्यंत तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण यापुढं तुझं ऐकून घेतलं जाणार नाही आणि तू आकाशवरती वाटेल ते
आरोप करायचे नाहीत. या सगळ्यामध्ये आकाशचा काही दोष नाही. तुझा नवरा या सगळ्याला जबाबदार आहे. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळालेली आहे. हे सगळं भूमी बोलत असते तेव्हा पौर्णिमा म्हणत असते की तू कोण आहे माझ्यावरती आरोप करणारी? कारण तुला तर तेच हवं होतं ना. माझ्या नवऱ्याला संपवलेलं आहे, माझ्या घराचं वाटोळं केलेलं आहे, माझी सासू बाहेर हिंडत आहे आणि तुला काय पडलेलं आहे त्याचं? कारण तू प्रत्येक वेळेस त्यांना दोष दिलेला आहे, त्यांच्याशी चुकीचं वागलेले आहे म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. कारण तुला हेच सगळं हवं होतं, तुला माझ्या नवऱ्याशी वाईटच वागायचं होतं आणि म्हणूनच तू हे केलेलं आहे. हे सगळं पौर्णिमा बोलत असते. आकाश शांतपणे तिथं बसून असतो. आकाश म्हणत असतो की काही झालं तरी हे आत्ता सध्या शांतपणे घेणं गरजेचं आहे म्हणून आकाश शांत असतो. पण पौर्णिमा या प्रत्येक गोष्टीचा गैरफायदा घेत असते. तिला फक्त असं वाटत असतं की काही झालं तरी हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार आहे ती म्हणजे इकडे आकाश आणि भूमी. आणि पौर्णिमा या सगळ्यावरूनच बोलत असते, अगदी वाटेल ते बोलत असते. आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की आकाश सर्वजण शांत असतात. मग तिथे निलंबरी उठते, सगळ्यांच्या समोर नाटक करते की पौर्णिमाला समजवण्याचं, अगं पुंडू चल सोड तो विषय, तुला कळतंय का तू काय बोलतेस, असं म्हणत आता तिने इकडे हा विषय बंद करायला सांगितलेला असतो. आणि तिने म्हणत असते की काही झालं तरीही पुन्नू तू शांत हो, तू असा विचार करू नकोस, अगं जरा शांत घे, असं म्हणत ती पौर्णिमाची समजूत घालत आहे. इकडे भूमी आकाशला समजवत आहे, आकाश तू शांत हो, या गोष्टींकडे तू लक्ष देऊ नकोस, असं भूमीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर भूमी जे बोलत असते, भूमीच्या म्हणण्यानुसार भूमीने आत्तापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत भूमी चांगली ओळखून आहे या पौर्णिमाला आणि निलंबरीला पण. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे निलंबरी पौर्णिमाला घेऊन येते आणि जेवायला बसवते. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांना सांगू लागते की वाढा तिला जेवायला, आणि त्याचसोबत तिला जेवायला वाढायला सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे पौर्णिमा लगेच म्हणते की मी आजपासून ठरवलेलं आहे, जोपर्यंत माझ्या नवऱ्याच्या खुन्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी माझं आयुष्य जगणार नाही. मी माझं आयुष्य एक जिवंत प्रेत असल्यासारखं जगत आहे. मी तर तुमच्याच पुढं जे असणार आहे ते माझं जिवंत प्रेत असणार आहे. काहीही झालं तरीही माझ्या आयुष्यामध्ये आता मी मीठ मसाल्याचं जेवण खाणार नाही. माझा नवरा मला सोडून गेलेला आहे आणि त्याच्या खुन्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे सगळ्यांची आता जेवणं झालेली असतात आणि रागिनी मात्र रस्त्याने निघालेली असते. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की रागिनीचं हे जे काही चाललेलं असतं त्या सगळ्याचा परिणाम इतका वाईट होईल असं वाटलेलंही नव्हतं. आणि रागिनीच्या बाबतीत रागिनी रस्त्याने बॅग घेऊन निघालेली आहे आणि समोरून एक टेम्पो येत आहे आणि तो टेम्पो रागिनीला धडकलेला असतो. जेव्हा तो टेम्पो रागिनीला धडकतो आणि तेव्हा मात्र आकाश धाडकन जागा होतो. म्हणजे ते आकाशला पडलेलं स्वप्न असतं. कारण आकाशने खूप विचार केलेला आहे रागिनीच्या बाबतीत. आकाश खूप पॉझिटिव्ह झालेला आहे रागिनीच्या बाबतीत. त्याला कळत नाही आहे की आपण काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि त्यामुळंच आकाशच्या डोक्यात हे विचारांचं चक्र माजलेलं असतं, काहोर माजलेलं असतं. आणि त्याचबरोबर त्यामुळंच आकाशला इतकं वाईट स्वप्न पडलेलं असतं. आकाश धाडकन जागा होतो आणि भूमीला म्हणतो की भूमी, रागिनी आत्या. तेव्हा भूमी म्हणते काय झालं, मला कळत नाही आहे. तेव्हा इकडे आकाश सांगू लागतो की आत्याला शोधणं गरजेचं आहे. आत्याला शोधून मी या घरात नाही आणणार, पण आत्याला शोधणं गरजेचं आहे असं तो सांगत असतो. तेव्हा भूमी म्हणत असते तुला वाईट स्वप्न पडले का आकाश? शांत हो आकाश, काही झालं तरीही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही, आत्यांना काही होणार नाही, तू शांत हो, असं म्हणत ती आकाशला समजवत असते. आकाशला सांगत असते की काही झालं तरीही आता टेन्शन घेऊ नकोस, सगळं व्यवस्थित होईल, तू शांत झोप, आत्या सापडतील, आत्यांना आपण शोधून आणूया, असं म्हणत भूमीने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा मात्र रात्रभर तशीच जागी असते. जो टेबल लॅम्प असतो तो बंद करत असते, चालू करत असते. तिचं ते वागणं सुरूच असतं. आणि त्याचबरोबर तिने म्हणत असते की काही झालं तरीही मी सोडणार नाही. त्याचवेळी तिच्या डोळ्यासमोरून त्या गोष्टी जात असतात ज्या की अभिजितची आलेली डेड बॉडी. खरं तर ती या गोष्टीची वाट बघत बसलेली असते. तिला वाट बघायची होती ती म्हणजे आकाशच्या डेड बॉडीची. त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलं होतं आकाशला संपवायचं आहे, पण चुकून नियतीने बरोबर शिक्षा दिलेली असते. ती म्हणजे इथे दाखवून दिलेलं असतं की ज्याने कोणी कर्म केलेलं आहे त्या कर्माची शिक्षा त्याला मिळणारच आहे. आणि बरोबर ही कर्माची शिक्षा इथे मिळालेली असते. आणि त्या कर्माची शिक्षा मिळाल्यामुळंच इथे वाट लागलेली असते, ती म्हणजे पौर्णिमाची. कारण रागिनी घर सोडून गेलेली आहे. त्याचबरोबर इकडे
आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी घर सोडून गेलेली आहे आणि त्याच वेळी इकडे अभिजित सोबत नाही. हा धक्का पौर्णिमाला सहनच होऊ शकत नाही आणि त्या धक्क्यामध्येच तिला टेन्शन आलेलं असतं आणि ती वाटेल ते बरळत असते. त्यावेळेस निलंबरी तिथं उठते आणि म्हणते, काय झालं पुन्नू, तू अजून झोपलीच नाहीस का? पौर्णिमा म्हणते, कशी झोपील मला सांग ना, माझा नवरा गेलाय, माझा नवरा गेला ही गोष्ट मला सहन होऊ शकत नाही. कारण काहीही झालं तरीही मी माझ्या नवऱ्यावरती प्रेम केलेलं होतं आणि माझा नवरा गेलेला आहे. भूमी तिकडं आनंदात आहे, तिचा नवरा सोबत आहे, त्यांना बाळ होणार आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडणार आहेत आणि त्रास मात्र मला होणार आहे. ती भूमी तिकडे आनंदात जगत आहे, मी हे सहन करू शकत नाही कारण तिचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आणि त्रास मात्र इथे मला होत आहे. हे सगळं पौर्णिमा बोलत असते आणि तिने रडायला सुरुवात करते, ओरडायला सुरुवात करते, घरातल्या वस्तू फेकून द्यायला सुरुवात करते. त्यावेळेस मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. पौर्णिमाचं हे वागणं पाहून निलंबरी उठते आणि ती म्हणते की तुला काय वाटलं, इथे मी त्या भूमीला सुखात आनंदात जगू देणार आहे? अजिबात नाही. काहीही झालं तरीही मी तिला कधीच आनंदात आणि सुखात जगू देणार नाही. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव पुन्नू, त्या भूमीचा बदला घेण्यासाठी मी इथं आलेले आहे. तुला दिलेल्या त्रासाचा, प्रत्येक गोष्टीचा मी बदला घेणार आहे आणि तिला संपवणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे ती पौर्णिमाला समजवत असते, शांत हो पुन्नू, शांत हो, कारण जे काही घडलेलं आहे त्याला जबाबदार तू नाहीस, ती भूमी आहे आणि त्या भूमीला नक्कीच मी तिची लायकी दाखवणार आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी ती म्हणत असते की भूमीला मी सुखात जगू देणार नाही. तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मी काटे पेरणार आहे. तिच्या आयुष्यातला प्रत्येक क्षणामध्ये मी काठे पेरणार आहे आणि तिची वाट लावणार आहे. हे सगळं निलंबरी बोलत असते आणि ती म्हणत असते की आता फक्त एकच ध्यास आहे आपला, त्या भूमीच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण दुःखाचा आणायचा, एवढंच लक्षात ठेव. आणि आता तू रडायचं नाही, त्या भूमीला रडवायचं आहे आणि रोज रडवायचं आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी किचनमध्ये असते आणि ती किचनमध्ये आलेली असते, नाश्त्याचं चहाचं बघत असते आणि त्याचवेळी दुधाचं भांडं घेते आणि आता तिने फ्रीजमधलं दुधाचं पॅकेट घेऊ लागते आणि तिच्या लक्षात येतं की आता नवीन पॅकेट फोडायला लागणार आहे. तिनं दुधाचं भांडं घेतलेलं असतं आणि ती नवीन पॅकेट फोडतच असते, पण तिच्या लक्षात येतं म्हणून ती फ्रीजकडे जाते आणि त्याचवेळी तिथे आलेली असते ती म्हणजे निलंबरी. आणि निलंबरी आलेली असते. निलंबरी भूमीला म्हणू लागते की अगं भूमी, माझं ना डोकं दुखतंय गं जरा. तेव्हा भूमी म्हणते, थांब मी बघते काय झालं आहे ते. तेव्हा ती म्हणते, मला बाम आणि गोळी देशील का गं? नाही, मला असं वाटतंय की बाम आणि गोळी घेतली तर मला बरं वाटेल. हे म्हटल्याबरोबर भूमी म्हणते की हो ठीक आहे, मी देते तुला बाम आणि गोळी. असं म्हणत भूमी आता बाम आणि गोळी देण्यासाठी तिने म्हणते की थांब मी आले जाऊन. आणि हे सगळं निलंबरीचं नाटक असतं. निलंबरीनं हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. तिचं डोकं वगैरे काही दुखत नसतं. तिला भूमीला तिथून पाठवायचं असतं. भूमी तिथून गेली की निलंबरी लगेचच त्या गॅसवरती ते जे दुधाचं भांडं आहे, स्टीलचं रिकामं पातेलं आहे, ते गॅसवरती ठेवते आणि त्याचवेळी गॅसवरती ते भांडं ठेवून तिथे निघून जाते आणि म्हणते की चांगलं कडकडीत भांडं तापलं पाहिजे. जोपर्यंत चांगलं भांडं तापत नाही तोपर्यंत या भूमीला चटका बसणार नाही, असं निलंबरीने ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच तिनं भूमीला त्रास देण्यासाठी हे मुद्दाम चालू केलेलं असतं आणि चांगलं कडकडीत भांडं तापायला ठेवलेलं असतं. तिच्या डोक्यात एकच ध्यास असतो, तो म्हणजे भूमीला त्रास द्यायचा. कारण काहीही झालं तरीही भूमीला संपवायचं आहे एवढाच ध्यास मनाशी बाळगलेला असतो आणि भूमीला संपवण्यासाठीच तिचे प्रयत्न सुरू झालेले असतात. त्याचबरोबर इकडे तिनं मुद्दामहून आता पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि वाट बघत बसलेली आहे की भूमी कधी येते आणि ते पातेलं कधी गरम होतंय. आणि भूमीला त्रास द्यायचा एकही चान्स निलंबरीने सोडायचं नाही असं ठरवलेलं असतं. निलंबरीचं हे घाणेरडं वागणं मात्र भूमीने एका झटक्यात पकडलेलं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. निलंबरीने आता पातेलं गरम केलेलं आहे आणि ते पातेलं जे आहे ते गॅसवरून उतरून बाजूला ठेवलेलं आहे आणि तिथे मुद्दामूनच डोक्याला हात लावून उभी आहे. भूमी येते आणि म्हणते, चल तुला मी बाम लावून देते. पण निलंबरीला ही गोष्ट मात्र नको असते, कारण भूमीनं ते पातेलं उचलावं आणि भूमीच्या हाताला चटका बसावा यासाठी तिनं ही तयारी केलेली असते. ती भूमीला म्हणते की नाही नको, माझी मी घेईल, तू आवर तुझं काम. असं म्हणत तिने आता बाम आणि गोळी घेतलेली आहे आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन तशीच तिथे उभी राहत असते. तर भूमी जाते. भूमीनं ठरवलेलं असतं तिचं चहाची तयारी करायची आहे, नाश्त्याची तयारी करायची आहे, तिची कामं तिला करायची आहेत
म्हणून भूमी ती कामं करण्यासाठी आता किचन ओट्याच्या जवळ जाते आणि किचन ओट्याच्या जवळ गेल्यानंतर भूमी ते पातेलं उचलते आणि त्या क्षणी तिच्या हाताला खूप जोराचा चटका लागतो, कारण ते स्टीलचं भांडं असतं आणि ते भांडं इकडे निलंबरीने खूपच जास्त गरम केलेलं असतं आणि भूमीचे दोन्ही हात भाजलेले असतात. ते भांडं भूमीच्या हातातनं खाली पडलेलं असतं आणि निलंबरी तिथून पाहत असते. तेव्हा भूमी तिथून बेसिनच्या जवळ जाते आणि थंड पाण्यामध्ये हात धुत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की हे सगळं तू केलं ना, आणि हे सगळं मुद्दामून केलं आहे ना. कसं आहे, प्रत्येक वेळेस तू गोड बोलते आणि तुझ्या गोड बोलण्याची भुरळ मला पडते आणि मी फसत असते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी मी आता सहन करणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मला माहिती आहे हे सगळं तूच केलेलं आहे. तेव्हा मात्र निलंबरी तिथंच उभी असते आणि निलंबरी म्हणते की हो, मीच केलं हे सगळं. तेव्हा मात्र भूमीला धक्का बसलेला आहे. भूमी म्हणत असते की खरंच अजूनही काहीही झालं तरी तुझ्यातला बदल मात्र अजिबात होत नाही, कारण तू एवढ्या खालच्या थराला गेलेली असते की त्याचा विचारही तू करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं निलंबरीचं हे जे काही वागणं असतं त्याचा त्रास भूमीला झालेला असतो, तरीही भूमी मात्र शांतपणे ह्या गोष्टी ऐकून घेत असते. म्हणून निलंबरीनं असं वागलेले आहे हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं, कारण तिचं डोकं वगैरे काही दुखत नव्हतं. भूमीला किचनमधून बाहेर पाठवून तिला हे सगळं कांड करायचं होतं, म्हणून निलंबरीने या गोष्टी केलेल्या असतात हे भूमीच्या लक्षात आलेलं असतं. भूमी म्हणत असते की तुझी ही कारस्थानं आहेत, काही केल्या थांबणार नाहीत, हे मला सगळं माहिती आहे. तू अशाच पद्धतीनं वागणार आहेस हेही मला माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस तू चुकीच्या पद्धतीनं वागत होती आणि चुकीच्या पद्धतीनं गोष्टी करत होती. निलंबरी म्हणत असते की माझ्या मुलीला त्रास झालेला आहे, माझ्या मुलीला जो त्रास झालेला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालेला आहे आणि काहीही झालं तरीही मी तुला आता सोडणार नाही. तेव्हा भूमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं जे काय आहे तुझ्या मुलीला भोगायला लागलेलं आहे ती तिच्या आणि तिच्या नवऱ्याची कर्माची फळं आहेत. तेव्हा निलंबरी म्हणत असते की हे सगळं तुझं नव्हतंच, हे फक्त माझ्या पौर्णिमाचं लग्न व्हावं म्हणून हे तुला मिळालेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते हो बरोबर आहे, हे सगळं माझं नव्हतंच. तेव्हाही एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पौर्णिमाशी लग्न करायला नकार देत होती रागिनी मॅडम, कारण त्यांनी तुझ्या पुढं अट घातलेली होती, जर आकाशबरोबर मी लग्नाला तयार नाही झाली तर हे लग्न होणार नाही, आणि म्हणूनच मग तू हे सगळं केलेलं होतं आणि त्यावेळेस केलेलं कारस्थान पण मी विसरलेले नाही, एवढं लक्षात ठेव. कारण तू प्रत्येक वेळेस कांड करत जायचं आहे आणि मी प्रत्येक वेळेस शांतपणे त्या गोष्टी सहन करायच्या आहेत एवढंच तुला वाटत आहे, पण जे माझ्या हक्काचं आहे ते मला मिळालेलं आहे. तेव्हा निलंबरी म्हणत असते की तू आता मालकीन झालेली आहेस आणि हे सगळं माझ्या पौर्णिमाचं तू लुबाडलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे तुझ्या पौर्णिमाचं कधी नव्हतंच, कारण हे सगळं आकाशच्या बाबांचं आहे. आणि मग पौर्णिमाने तिच्या सासूने त्यांच्या सगळ्यांच्या कारस्थानामुळे आकाशला जे भोगावं लागलेलं आहे ते कधीच मी विसरणार नाही, कारण काहीही झालं तरीही आकाशला जो त्रास झालेला आहे तो फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे झालेला आहे. आकाशची ते चुकीचं वागलेले आहेत, आकाशला प्रत्येक वेळेस त्यांनी त्रासच दिलेला आहे आणि आकाशला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागलेली होती. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांनी जर हसत हसत आम्हाला हे सगळं मागितलं असतं ना तर मी आणि आकाशनं या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या असत्या आणि त्यांना हे सगळं परत दिलं असतं, पण हे त्यांचं नाही आहेच. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी तू माझ्यावर आरोप करण्याआधी काही गोष्टींचा पुन्हा विचार करत जा, कारण ज्या गोष्टी पौर्णिमाला आत्ता त्रास होत आहे या सगळ्याला जबाबदार तू आहे. कारण हे सगळं जे मी मिळवलेलं आहे ते माझ्यातील चांगुलपणामुळे मी वारंवार ते स्वतःला सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक वेळेस मला दाखवून द्यावं लागलेलं आहे. इथल्या माणसांची मनं मी जपलेली आहेत म्हणून मला ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि पौर्णिमाला ह्या गोष्टी कोणत्याच करायच्या नाहीत, कारण आजपर्यंत तू तिला कधी जबाबदारी घ्यायला शिकवलेलंच नाही. आज पौर्णिमाची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला तूही तेवढीच जबाबदार आहे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं भूमी बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो, तो म्हणजे निलंबरीला. आणि निलंबरी म्हणत असते की काहीही झालं तरीही मी आता तुला चटके देत राहणार आहे, तुझ्या आयुष्यामध्ये काटे पेरण्याचं काम मी करणार आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की बास, आत्तापर्यंत खूप गोष्टी मी ऐकून घेतलेल्या होत्या, खूप गोष्टी सहन केलेल्या होत्या, पण यापुढे नाही. काहीही झालं तरीही मी आता शांत राहणार नाही, कारण तू आत्तापर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत त्या प्रत्येक चुकांच्या बाबतीत मी सहनच केलेला आहे, पण आता यापुढे मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये इकडे आकाशला फोन आलेला असतो आणि गायकवाड साहेब आकाशला फोनवरती सांगत असतात की रागिनी पटवर्धन यांच्याशी मिळती जुळती एक डेड बॉडी सापडलेली आहे आणि त्याचबरोबर
रागिनी पटवर्धन यांची ओळख पटवण्यासाठी तुम्ही या. त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी आकाश आणि भूमी आता त्या शवगृहात गेलेले आहेत आणि तेव्हा तिथं गेल्यानंतर भूमी स्वतः आकाशबरोबर गेलेली आहे. आकाशसाठी हा खूप मोठा धक्का आहे हे भूमीलाही माहिती आहे. म्हणून तर भूमीने आकाशसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण नुकतीच अभिच्या निधनाची बातमी आलेली आहे आणि त्यानंतर रागिनीला जर काय झालं तर आकाश आधीच म्हणालेला आहे की मी स्वतःला माफ करू शकणार नाही. परंतु तिथं गेल्यानंतर आकाश आणि भूमी दोघं जण पाहत आहेत. तिथे जी डेड बॉडी आहे त्याच्या तोंडावरचं कापड काढलं जातं आणि आकाशला खूप मोठा धक्का बसतो. कारण हा जो फोन आलेला असतो तो आजींच्या समोर आलेला असतो. आकाश आणि भूमी दोघंही हादरलेले असतात. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं कारण हे खूपच भयानक घडलेलं आहे. आता रागिनीच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे आणि मालिका नक्की पुढे कोणत्या वळणावर जाणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.